काजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा। सूर्यकांतजी धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही पुढील सन्मान देखील करू। चला हरकत नाहीये, हरीजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान। तदनंतर मी गुरुनाथ काका धुळे यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करावा। मी मारुती पाटील साहेबांना विनंती करतो आपण पुढे या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। खरं तर मारुती पाटील साहेबांनी या स्पर्धेमध्ये बक्षिसाची भडीमार केली आणि त्यांच्याच सन्मान आपण या मंचावरती करतोय। भरपूर घडामोडी मैदानावरती देखील घडल्या। भेळे विरोधात टेंभवली या दोन टीमच्या दरम्यान योगीजी पाटील मॅम फ्रॉम मांडा आपण या मंचावरती आपलं बडपूर्वक स्वागत। तदनंतर पप्पू ठाणगे दादांना विनंती आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। पप्पू ठाणगे यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय। या स्पर्धेचे जनक शिल्पकार हरीजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आज सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना महेशजी देशमुख यांना विनंती आपण पुढे या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। याच दरम्यान मनीष गडशी डोरो यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत। महेशजी देशमुख यांना विनंती आपण पुढे या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। मात्र देखील सुरुवात झाली आहे। जितेंद्र शुक्ला साहेब, अमितजी मिश्रा आणि सत्यमजी सिंह या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। षटकार आलाय, 6 धावा, धावा फलकावरती जोडल्या जातील। विस्फोटक सुरुवात जरूर सिंगलला झाली, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर चौकार आणि आता लागलेला मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळाला। धावा संख्या 6 ने टोटस कोकाडवरती 13-13। धन्यवाद राहुलजी चव्हाण सर, धन्यवाद भोपरचा आवाज डोंबिवलीचा विनोदजी पाटील सर, आपल्या मनपूर्वक आभार। बदलापूरमध्ये प्रथम तास भव्य डे नाईट क्रिकेटची महास्पर्धा, बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न आमदार चषकाची दमदार स्पर्धा आपण अनुभवत आहात। शुमान हरीश धुळे साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा हा रणसंग्राम आणि त्यांना मिळालेली प्रत्येकाची साथ खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं यशस्वी स्वरूप आणि रन आउटची विकेट हेस इज गॉन। फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात धक्का पहिला। आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा। जितेंद्र शुक्ला, अमितजी मिश्रा आणि सत्यमजी सिंह या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। यस डीजे। बॉल तयार, बॉलिंग मार्क पर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आहे। शॉर्ट पॉइंट बॉल अडवला, डायरेक्ट हिट रिक्वायर्ड होता बट नाही, अवे फ्रॉम द स्टंप थोडा दूर आला आणि तत्पूर्वी मात्र ही चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळते। धावा संख्या 1 ने पुढे सरसावली जाते। टोटस कोकाडवरती आपल्याला पाहायला मिळते 15 या आकड्यावरती 15 रन्स ऑन बोर्ड। चाकरीस धावा झाल्यात 15 एकाकडे असा मोबदल्यामध्ये खेळाचा पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते ती टीम वनू स्पोर्ट्स टेंबिवलीला। टेंबिवली म्हटलं वेले म्हटलं की दोन्ही भिवंडी विभागातील दादा संघ एकमेकांच्या समोर आणि बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी, आणि टेंबिवली म्हटलं
की आवर्जून आम्ही नेहमीच नाम उल्लेख करतो ते अर्थातच प्रशांत गोराटकर आणि परेश गोराटकर यांचा यशस्वी उद्योजक तुम्ही पाहतात. खरं तर मराठी माणूस आणि आगरी माणूस, आपला आगरी समाजातील माणूस उद्योजक क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये पुढे जावं हे प्रत्येकाला वाटत असतं. आणि आज औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेतलेले दोन नावं मी आवर्जून सांगेन, प्रशांत गोराडकर असेल आणि परेश गोराडकर असेल. आज अखंड भिवंडी परिसरामध्ये जर तुम्ही पाहिलं, पडगा, वासिन, अंबाडी, कोनगाव, बापगाव, कुडूस, वाडा या सर्व परिसरामध्ये ज्यांचे केक शॉप तुम्हाला पाहायला मिळतात, द केक क्राउन कंपनी. खरं तर कौतुक आहे. आज एक दोन दुकानं टाकली की आपण अगदी ते दुकानं हाताळण्यामागे व्यस्त राहतो, पण आज जवळपास 5 ते 6 शॉप, 7 शॉप खरं तर अखंड भिवंडी अंबाडी परिसरामध्ये तुम्हाला त्यांचे पाहायला मिळतात. प्रशांत गोराडकर आणि परेश गोराडकर यांच्या माध्यमातून द केक क्राउन कंपनी पडगा, वासिन, अंबाडी, कोनगाव, बापगाव, कुडूस, वाडा या सर्व परिसरांमध्ये आपली माणसं खरं तर पुढे जातात. त्या गोष्टीचा अभिमान आहे. आगरी उद्योजक ड्राईव्ह केलाय, वेस अडवलाय बॉलला, ओ कलेक्ट केलाय, सिंगल कंप्लीट. गुड रनिंग. मॅच बॉल फक्त कलेक्ट करत चला पंच. धावफलक जर आपण पाहिलं तर एकंदरीत 22 धावांची गती वाढलेली तुम्हाला पाहायला मिळेल. मोठ्या गतीने धावा बनतात आणि हे फार महत्वाचं आहे. पण या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती धमाका अनिकेतच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आला, त्यानंतर मात्र सिंगल. ड्राईव्ह केला हलक्या हातानं, फिल्डर डीप मध्ये, कव्हर रिजन मधून येतील, उचलतील, फेकतील, तत्वर एकच धाव. भिवंडीतील दोन दादा संघ एकमेकांच्या समोर. एका बाजूला आपण पाहत आहोत टेंबिवली संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वेहेले संघाला. मॅच मात्र रफ अँड टफ तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही बाजूना स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळतात. समर्थ एंटरप्राइजेसचे सर्वा तुषारजी मस्कर साहेबांचे ते शुभागमन होते. वाडेकर संघाचे पुरस्कर्ते आहेत. साहेबांना विनंती, आपण अतिथी मंचावर या, आपलं हार्दिक स्वागत. वाडेकर म्हटलं की नेहमीच आम्ही आवर्जून नामोल्लेख करतो. फिरकीचं माहेरघर म्हणून वाडेकरला संबोधलं जातं आणि फिरकी विद्यापीठाचे कुलगुरू त्या अर्थात सिद्धू पाटील वाडेकर. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला, तो ऑन साइडला लॉफ करायचा होता, बियॉन्ड द विकेट. बॉल लढवण्यामध्ये यश मिळतं, तिथे यष्टीरक्षकाला देखील धावसंख्या मिळत नाही. या ओव्हरमध्ये धावांची गती सुरुवातीला षटकारांना वाढवली, बट त्यानंतर पुढच्या 4 मध्ये फक्त 2 खर्च केलात. बॉलिंग मार्कवर ओ नंबर 2 अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर मात्र धावांची गती मंदावली गेली, थांबली, धावसंख्या खुंटली, फुल स्टॉप, पूर्ण विराम लावला धावसंख्येवरती गोलंदाज अनिकेतनं. ओ नंबर 2 23, स्टील 1 टू गो, एक चेंडू शिल्लक. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढले, लगा तो आबाद वरना बरबाद नेहमी या फटक्याला संबोधलं जातं. बॉल मागे चला गॅप मध्ये, ओ येस, आणि तिथे फिल्डर 2 धावत होते, त्यांना चकवा देऊन चेंडू थेट निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा, 27 लॉस ऑफ 1 एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 5 षटकांचा सामना खेळवला जातो, त्यामुळे विनंती आहे बघा, आज अंतिम रात्र आहे, मॅचेस फार आहेत, वेळ कमी आहे, सो रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर आपण सामने कव्हर करायचे. बी फास्ट. वेळेचं बंधन प्रत्येकाला असणार आहे. स्टॉपवॉच प्रत्येकासाठी सुरू राहील. (27) on boot, loss of 1. यावेळेस लॉफ करायचा होता. याच दरम्यान आपण पाहता धरेश शेठ डोळे साहेबांचे बंधुतुल्य मित्र विनायक जी नाईक साहेबांचे ते शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम दादा, आपल्या स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. या आमचा अतिथी मंचावर विराजमान व्हा, आपलं हार्दिक स्वागत. बॉलिंग मार्कवर तिसरा षटक घेऊन होतोय बॉबी. बॉबीला खुल्या गटातनं खेळताना देखील आपण पाहिलेलं आहे. वेळे संघ म्हटलं की नेहमीच अनेक असे खेळाडू ज्यांना आपण
सिटी क्रिकेट खेळताना पाहतो भिवंडीतलं, त्यासोबत खुल्या गटातले क्रिकेट देखील फार खेळले भेळले संघातील खेळाडू. भारत यार पुन्हा एकदा बॉबी बॉलिंग मार्क वरती. नेक्स्ट बॉल ऑन साइडला लॉब करायचा होता. यष्टी रक्षकाने फार इम्प्रेस केलं बिहाइंड द विकेट. जर आपण पाहिलं तर भावेश थळेला आपण पाहत आहोत यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. समर्थ कृपा एंटरप्राइजेसचे सर्व आणि वाडेगड संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय तुषारजी म्हस्कर साहेबांचे ते नुकतं शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. बॉबी वेगवान होता पूर्णपणे बीट केलं बॅटरला. बॉल आता शॉर्ट थर्ड मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन रिव्ह्यूची मागणी केली जाते, पण आय डोंट थिंक की व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू असेल. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. ग्रामीण क्रिकेट म्हटलं की प्रत्येक सामना खऱ्या अर्थाने हा करो या मरो ही लढाई तुमच्यासाठी असते. प्रत्येक सामना नॉकआउटच्या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतो. थांबून खेळलाय आणि गॅप मध्ये देखील ब्लॅक स्क्रीन आणि समोर कटआउटला पहिल्या टप्प्यावरती बॉल धडकलाय. 4 धावा मिळतील. चौकार. पुढचा चेंडू ऑन साइडला वळाला. फटका चांगला बट डीप मध्ये फिल्डर मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनातात. प्रोटेक्शन इज देअर. मिळेल ती फक्त एक सिंगलने धावा संख्या पुढे सरसावली जाते. टोटल स्कोरबोर्ड वरती स्कोर मित्र मला कळवतात 35 धावा. येस अंपायर. रिव्ह्यूची मागणी केली जाते. वेस्ट साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. कंट्रोल रूम मध्ये तिसरे पंच आमच्या सोबत जोडले जातील आणि चेक केले जाईल एक्झॅक्टली काय आहे. वेस्ट साठी ऑनफिल्ड अंपायरला चॅलेंज केलं जरूर. ऑनफिल्ड अंपायरने सांगितले फेअर डिलिव्हरी, बट बॅटिंग टीमने चॅलेंज केलं. सो कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जात आहे. फेअर डिलिव्हरी कंट्रोल रूम मध्ये देखील निर्णय आलाय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. बॉबी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला खेळला गेला. फटका ते चांगला आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा. आमदार चषकातील दमदार चौकार आणि या चौकाराने धावा संख्या प्रचंड मोठी आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा काही संबंध. 39. सुस्वागतम. याच दरम्यान या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं खरं तर सुपर 5 मध्ये संघ दाखल झालाय. नेहा 11 जय भवानी शिरगाव. ते नेहा 11चे पुरस्कर्ते नक्कीच आमचे भागारामजी पवार साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि नुकताच मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. खरं तर विनायकजी नाईक आणि समीरजी परब यांचे मनपूर्वक स्वागत. महिला वर्ग देखील आता या मुख्य व्यासपीठावरती दाखल होत असताना खरं तर सापेगावची मॅच नेक्स्ट मॅच आपल्याला बारबेल आणि सापेगाववरून बरेचसे महिला वर्ग इथे दाखल झाल्यात. खरं तर ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा असं घडलं असेल की लाईव्ह ड्रॉ ज्यावेळेस आपण संपन्न केले त्यावेळेस काही महिला वर्गांच्या शुभ हस्ते देखील आपण ते ड्रॉ ओपन केले. कारण खरं तर आपण पाहतोय हरीजी धुळे साहेब उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव आहे, परंतु समाजसेवक म्हणून त्याची ओळख आहे. आणि नेहमीच त्यांनी मग उद्योगधंदा असेल त्याचबरोबर महिला वर्ग असेल नेहमीच त्यांना देखील महिला वर्गाला देखील प्राधान्य दिलं आहे. कारण महिला वर्ग म्हटलं की कोणत्याच क्षेत्रामध्ये मागे नाही आहेत, त्यामुळे त्यांना देखील त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. आणि या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ देखील आपण पाहिले. खरं तर पाडत असताना महिला वर्ग यांच्या शुभ हस्ते ड्रॉ आपण ओपन केले आणि आता सध्या घडलेल्या या मंचावरती बरेचसे महिला वर्ग दाखल झाले. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. येस, दमदार स्पर्धा आपण अनुभवत आहात आणि त्यासोबत या स्पर्धेचे दमदार आयोजक हरीश डुळे यांचं कौतुक करेन. कारण पहिल्या रजनीपासून या अतिथी मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आम्ही पाहिलेली आहे आणि आज अंतिम रात्र आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मोठ्या संख्येनं सर्व मान्यवर आवर्जून या स्पर्धेला उपस्थिती दर्शवतील. तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा स्पर्धेच्या वतीनं आम्ही
हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. वेले विपक्ष टेंबवली भिवंडीतील 2 दादा संघ, यानंतर सापेगाव वडवली ब, त्यानंतर बाबाले ब मांडा पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये अंतिम सामन्यामध्ये कलम संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे मॅचेस तर आज जबरदस्त होतील, हाय व्होल्टेज होतील, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 4 चौथं षटक आणि विजेंद्रला आपण पाहत आहोत. ओहो क्या बात है, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सफल राहतोय, पण अगदी अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कोणता तरी नवीन फटका इथे मला वाटतं इनोव्हेट करायचा होता, बट तिथे मात्र आपण पाहतो एक सिंगल कंप्लीट केली गेली. धावा संख्या सिंगलने 40 वरती आणि या ओव्हरमध्ये कुठेतरी धावांची गती कमी करावी लागेल गोलंदाजांना देखील, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये 39 तब्बल 39 धावा फलकावरती लागल्या गेल्या. मोठ्या संख्येने धावा संख्या बनवण्यामध्ये यश मिळालं. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना टेंबवली टीमला पण अजूनही वेळ गेला नाही, कमबॅक होऊ शकतो. वेले संघाचा देखील फटका चांगला ऑनसाइडला कन्व्हर्ट केला. बॉल गॅप मध्ये फिल्डर धावतात आणि त्यांचा वाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. किंग मेकर आले किती आणि आमच्या साहेबांची तानाभीती. एकमेव परमनंट दमदार आमदार म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे, किसन जी कथोरे साहेब, आवर्जून नामोल्लेख त्यांचा आम्ही करू, कारण त्यांच्या सन्मानानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यांचे एक निकटवर्ती, त्यांचे कट्टर समर्थक आपण पाहिलं तर श्रीमान हरीश धुळे यांच्या वतीनं आयोजन या स्पर्धेचं. दिलस्कूप यावेळेस संपर्क चांगला आहे, सुंदर फटका एक्झिक्यूट केलाय. अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक दिलस्कूपचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू निघून चाललाय फाईन लेग बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला खरं तर याच पंचकृषीतील एक नामांकित संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसेल. सापेगाव संघ मैदानावरती खेळताना दिसेल आणि त्यांच्या विरोधात श्री 11 चेंज द गेम वडवली बी. दोन टीमची आपल्याला विनंती आहे, आपण टॉससाठी या. श्री 11 म्हटलं की कोल्हारे गावचे उद्योजक समाजसेवक नरेंद्र गोमारे साहेबांनी हा संघ पुरस्कृत केला. त्यांना विनंती आपण या मंचावरती टॉस आपण करू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बदलापुरातील नामांकित उद्योजक समाजसेवक शिवाजी कथोरे साहेबांचं इथे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी खरं तर शिवाजी कथोरे साहेबांकडून विशेष सहकार्य आहे, त्यामुळे त्यांचे आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आज अंतिम रात्र आणि अंतिम रात्रेमध्ये बरेचसे मान्यवर या मुख्य मंचाकडे येताना तुम्हाला दिसतील. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. बॅटिंग देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बॅटिंग चांगली होतं, दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील धावा वाचवण्याचा प्रयत्न करतात. या सँडी आपण व्यासपीठावरती या. स्वागत आपलं. श्री 11 चेंज द गेम वडवली बी संघाचे खेळाडू इथे मात्र जरूर पोहोचतात. सापेगाव टीमचे कर्णधार आपण देखील तयार आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी आम्ही टॉस कंप्लीट करतो, गोष्टीची आपण थोडी नोंद घ्या. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. ओहो आणखीन एक चांगला फटका. क्या बात है, काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अनऑर्थोडॉक्स बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये इम्प्रोवाइज स्ट्रोक. हा बॉल देखील थेट सीमा पलीकडे नॉन स्टॉप चौकार. मुख्य व्यासपीठावरती नुकताच आगमन झाले. खरं तर शिवाजी कथोरे साहेबांचं इथे आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेमध्ये शिवाजी कथोरे साहेबांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलंय. रोख रक्कम 25,000 रुपये शिवाजी कथोरे साहेबांच्या माध्यमातून देणगी या स्पर्धेमध्ये देण्यात आली आहे, त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आपण जर पाहिलं तर सन्माननीय किसनजी कथोरे साहेब तथा श्रीमान हरीश धुळे साहेब यांचा कटआउटला जर डायरेक्टली कोणत्याही बॅटरने बॉल हिट केला तर उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रोहिदासजी केने साहेब यांच्या वतीनं 1,000 रुपयांचा पारितोषिक. एंड ऑफ द 4th ओव्हर 4 षटकांचा कॅच संपला. 59 धावा दाखल 59 ऑन बोर्ड. काय टोटल तुम्हाला पाहायला मिळते का. बॅटिंग झाली, खेळाचा पूर्वार्ध सुरू आणि ताबडतोड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक गोलंदाजाची अक्षरशः पिसं उपटली जात आहेत.
कमरतोड बल्लेबाजी जिसे कहा जाता है, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आजचा लॉटमधील पहिली लढत वेहेले बनाम टेंबिवली या दोन संघांमध्ये ही लढत. त्यानंतर सापेगाव वडवली ब, बाबाले ब, मांडा पेठ आणि कलंब या सगळ्या संघांमध्ये आज बिग फाईट मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे आज फुल ऑन एंटरटेनमेंट प्रेक्षकांचं आपल्याला पाहायला मिळालं आणि जबरदस्त गर्दी. वेळेच्या बाबतीत वारंवार आम्ही सूचना करतोय, लक्षात ठेवा पंच आपल्याला देखील स्ट्रिक्ट राहणं हे फार गरजेचं आहे, कारण आज अंतिम रात्र या स्पर्धेची आहे आणि अंतिम रात्र म्हटलं की वेळ आपल्याकडे कमी आणि मॅचेस जास्त शेड्यूल मध्ये आहेत. त्यामुळे विनंती आहे की बी फास्ट. मॅचला पुन्हा एकदा होते सुरुवात. 4 षटकांच्या अखेरीस 59 धावा फलकावरती. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर अनिकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर मध्ये अनिकेत भोग आला होता, बट यावेळेस अनिकेत पाटील आपण पाहत आहोत. ऑन साइडला टर्न केलाय, फटका चांगल्या डीप मध्ये, फिल्डर त्यांचा वाक्याच्या बाहेर. थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये पहिला टप्पा खात असताना चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग पार, चौकार. या दोन्ही खेळांवरती ज्यांचं नितांत प्रेम राहिलं, स्पर्धेचे आमचे सहआयोजक मच्छिंद्रजी धुळे साहेब यांचं देखील इथे नुकतं शुभागमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम दादा, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. मच्छिंद्रजी धुळे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आमच्या अतिथी मंचावर. या विराजमान व आपलं स्वागत आहे. 63 धावा फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं फ्रंटलाईन बॉलर बॉबी, बट त्यानंतर अनिकेत मुकादमला आपण पाहिलं, पुन्हा बॉबी आला सेकंड स्पेलमध्ये. थर्ड ओव्हर विजेंद्र आणि लास्ट ओव्हर अनिकेत पाटील. ऑन साइडला लॉब केलाय, फटका सुंदर आहे, प्रचंड ताकद झोकून दिली आणि या बॉलला देखील पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई यात्रेवरती. इट वॉज जबरदस्त ताकद झोकून दिली फटक्यामध्ये. जणू काही स्क्वेअर लेगला आता टार्गेट केलंय आणि या स्क्वेअर लेगचा 7-12 आता स्वतःच्या नावावरती करतोय की काय. पट्ट्यानंतर लॉंग ऑफ रिझनला यावेळी क्षेत्ररक्षक आहे तिथे पोहोचले. सेकंडचा कॉल, धावतायत आणि धावता धावता पूर्ण देखील केली आहे धाव. 2 धावा इथे अंकित केल्या जातात. धावांची गती पहा राहुल सर, जर आपण पाहिलं तर सुरुवातीपासून धावांची गती प्रचंड मोठीच आपल्याला पाहायला मिळाली. 3 ओव्हर नंतर जवळपास 39 होत्या, बट त्यानंतर आता षटक क्रमांक 5वं प्रगतीपथावरती असताना 4.3 ओव्हरचा कॅच संपला आणि 71 धावा. 71. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. सरळ बॅट लॉब केलाय, फेकून दिलाय वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आमदार चषकातला हा दमदार, वजनदार, रुबाबदार षटका. तीन पॉइंट लक्षात ठेवा आणि त्यासोबत 15,000 रुपये रजिस्ट्रेशन फी कट केली जाईल. बट जेव्हा तुम्ही तुमच्या नावावरती ते कराल गाडी, तेव्हा ते पुन्हा तुम्हाला रिटर्न मिळतील. मॅडी सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मॅडी धुळे, बदलापूरची धगधगती तोफ. हॉसाला पूल करायचा होता, नो कॉन्टॅक्ट, संपर्क कोणताही नाही. ऑल ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्वर्गीय पंढरीनाथ कचरू धुळे यांच्या स्मरणार्थ श्रीमान नरेश शेठ धुळे साहेबांनी पुरस्कृत केलेल्या आहेत. पुरस्कर्त्यांचा आभार. टीव्ही LED 32 इंच जर तुम्ही पाहिली बेस्ट बॉलर आणि बॅट्समनसाठी प्रवीणजी धुळे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. पुरस्कर्त्यांचा मनपूर्वक आभार. फुल टॉस ऑन साइडला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये. त्यासोबत आपल्या टुर्नामेंटसाठी जे तुम्ही आकर्षक 2 व्हीलर बाईक पाहतात, सन्माननीय किरणजी राऊत साहेब. त्यासोबत आपण पाहतात बाळकृष्णजी मुंडे साहेब, पिंट्या शेठ गडगे साहेब, निखिल शेठ चव्हाण साहेब आणि मयूरजी केने साहेब या सर्वांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्याबद्दल पुरस्कर्त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. प्रथम पारितोषिक
सन्माननीय राजेश शर्मा साहेब, कार्यसम्राट, कार्यकुशल माझे नगरसेवक साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा आभार. आणि मंगेश शेठ डोळे साहेब यांनी द्वितीय आम्हाला 50,000 रोख रकमेचा पारितोषिक पुरस्कृत केलाय. या सर्व दानशोदात्यांचा स्पर्धेचा वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कळत नकळत कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. डाव संपला, पहिला डाव अखेरीस धावा झाल्या 78, 78, 79 धावांचा टार्गेट डोळ्यापुढे ठेवून मैदानाचा आतमध्ये खेळायचा. दुसऱ्या डावात बॅटिंग करण्यासाठी वेळे संघ देखील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. सो नेक्स्ट मॅच टॉससाठी तयार सापेगाव टीमचे कॅप्टन आणि श्री 11 चेंज द गेम वडवली बस संघाचे संघनायक. राहुल सिंग आपण स्कोररच्या भूमिकेत या. ज्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक नक्कीच इथे पुरस्कृत केलेले बदलापूरचे व उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय शिवाजी शेठ कथोरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस कंप्लीट करायचा आहे. सन्माननीय शिवाजी शेठ कदोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. एका बाजूला श्री 11 चेंज द गेम वडवली बी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतात सापेगाव बदलापूर या पंचकृषीतील एक नामांकित संघ आणि दुसऱ्या बाजूला अखंड महाराष्ट्रभर ज्या संघाची फॅन फॉलोइंग तुम्हाला पाहायला मिळते वडवली बी. कॉल हेड्स कॉल आणि टेल्स काटालेला आहे. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा विराजमान होऊ शकता. धन्यवाद. टॉस प्रथमतः जिंकलेला आहे, काय सांगाल? टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फर्स्ट बॅटिंग घेऊ आम्ही, कारण वडवलीची बॅटिंग साईड आणि बॉलिंग साईड आम्ही पाहिलेली आहे खूप आधीपासून. तर टॉस जिंकल्यानंतर आमचं हेच ठरलं आहे की पहिले बॅटिंग घेऊ बस. ओव्हरऑल या पंचकृषीमध्ये नेहमीच समाजसेवक म्हणून हरीश शेठ धुळे साहेबांची ओळख राहिलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांच्या माध्यमातून हे दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं. हे टुर्नामेंट ॲक्च्युली भरपूर असं म्हणजे फर्स्ट टाईम बघितले आम्ही की दादांना असं फर्स्ट टाईम पाहिलं आहे की ऑर्गनाईज करताना, आणि खूप छान आणि चांगलं ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्यांदा असा चान्स भेटलेला आहे खेळायला, आणि पुरेपूर बघू आम्ही की काय करता येईल, बेस्ट देऊ. आणि त्यांचं नियोजन खूप अति छानच आहे, बाकी काय नाही. खूप शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी. सँडी, टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस गमावला, टॉस जिंकला असता तर तू काय निर्णय घेतला असता? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. जे हवंय ते मिळतंय, मनासारखं होतंय. सो ओव्हरऑल सापेगाव संघ म्हटलं की या पंचकृषीतील एक बलाढ्य संघ देखील. तुम्ही देखील अखंड ठाणे रायगडवर भ्रमंती करत असा, पण त्यांचा अगेन्स्ट त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. आज संपूर्ण प्लेइंग 11 स्कॉट जो असतो आपला रेग्युलरली, तो इथे उपस्थित असेल का? हो, पूर्ण स्क्वॉड उपस्थित आहे. मुख्य प्रवेशद्वारातून जेव्हा तुम्ही आत आलात या स्पर्धेमध्ये, तुम्ही पाहिलं फार सुंदर लाईट्स देखील इथे प्रोव्हाइड केले, खेळपट्टी देखील तितकीच चांगली, ट्रॉफीज ब्युटिफुल आहेत. काय सांगाल या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबाबत? ह्या ग्राउंडवर खेळलोय आम्ही भरपूर वेळा, मजा येईल खेळायला अजून. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. टॉस बॉक्समधून माहिती अशी येते, सापेगाव संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय श्री 11 चेंज द गेम वडवली बीला. मॅचला तर सुरुवात, कुठेही जाऊ नका प्रेक्षकांनो, मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा थरार रंगणाऱ्या आमदार चषकातील दमदार आयोजन या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळते. जाऊयातून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया A1 जोडीतील बदलापूरचे A1 शिलेदार आमचे राहुलजी चव्हाण सरांचा आवाज. थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह करतो तो शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर या स्पर्धेच्या माध्यमातून करतो हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय, खरं तर भारतीय जनता पार्टी आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. आमदार चषकाचं दमदार नियोजन तुम्हाला जरूर पार मिळतो, आणि आता एक मोठी मॅच तुम्हाला पार मिळेल. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू विजेंद्र पाटीलला तुम्ही पाहता, ज्याने अक्षरशः मागची स्पर्धा बदलापूरची गाजवली होती, बाईक त्याने जिंकली होती, पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं, आणि आता तोच खेळाडू भोपळाही न फोडता थेट निघून चाललाय मैदानाच्या बाहेर. फरनाज बाद
सुरू आहे. नेहमीच या संघावरती विशेष प्रेम राहिले हरीजी धुळे साहेबांचं आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच या संघाला बांधत असतात. मग गोरेगावची रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली तिथे देखील सापेगाव संघ खेळला आणि आता देखील तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये सापेगाव संघ खेळण्यासाठी दाखल होतोय. आज संघनायकाच्या भूमिकेत परागजी सारवळकर सरांना आपण पाहणार आहोत. पराग सारवळकर म्हटलं की एक नामांकित कोच म्हणून त्यांची ओळख आहे आणि या स्पर्धेमध्ये ते कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा राईट मोडतो विकेटना. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. ऑनसाईडला ढकलला मिळवण्याचा खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान एक चिकित सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील आता पुढे सरकत असताना पहिल्या बॉलवरती मी म्हणेन विजेंद्र आऊट झाला, जो मात्र मैदानावरती पहिला बॉल फेस करण्यासाठी दाखल होता. डावकुरे आता विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून विजेंद्रची ओळख आहे आणि तो आऊट झाल्यानंतर मी म्हणेन थोडीशी शांतता पसरली आहे. खेळाडू कक्षामध्ये पडतो. अजूनही चांगले चांगले खेळाडू तुम्हाला पार भेटतील. नवीन बॅटर मैदानावरती भावेश थळे मैदानावरती दाखल झालाय. कोणता सज्ज होते प्रतीक. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला की काय मिळवण्याचा खेळाडू पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये झेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता. अखेर झेल जमिनीला दान होतोय. 2 धाबा ते मिळतील या शंकात नाहीये. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना केतन मुकादम हा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या साथीनं भावेश थळे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. टार्गेट थोडंसं मोठं आहे परंतु भेळे नाव कुठे छोटं आहे, त्यामुळे मॅच रंगणार आणि हो रंगलीच पाहिजे कारण त्यासाठी भरपूर प्रेक्षक वर्ग इथे दाखल झाले. त्या सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे देखील बिगिट करायचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. स्कोअर लेगचा खेळाडू भरपूर वेगाने पोहोचेल. बॉलला उतरून फेक करतोय. दरम्यान 2 धाबा एकपटाचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाब्यात एकपटा जातील. टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. 78 धाबा बनल्या गेल्या आणि 79 धाबाचं टार्गेट आहे. इथे देखील अपील 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 आणि आता पंचाकडे न पाहता मैदान सोडलंय केतन मुकादमनं. अजून एक दे धक्का टीम बेहले संघाला. बॅटर आउट. अजून एक नवीन बॅटर मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. अल्पेश आता दाखल झालाय. डावकर आता अजून एक चांगला बॅटर मैदानावरती दाखल होतोय. विष्णू शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि प्रेक्षकाचं मनोरंजन होत नाहीये, हे असं पहिल्यांदा घडतंय. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे पाहिलं होतं आशाभूत नजरेनं परंतु इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना 2 नामांकित पंच तुम्हाला पार मिळतील. मैदानाच्या मध्ये एका बाजूला आपण पाहतोय खरं तर सनी भोईर सर आहेत, त्यांच्या साथीनं DK मैदानावरती जोडले गेलेत. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत विष्णू शिंदे. त्यांचा देखील डान्स तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून डान्सिंग अंपायर म्हणून त्याची ओळख आहे. षटक क्रमांक 1चा खेळ आता संपन्न झालाय. फलकावरती 5 धाबा जरूर तुम्हाला पार मिळतील. पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना भरपूर चांगली बॅटिंग केली. 78 धाबा तिथे नोंदवल्या आणि 79 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी म्हणेन आतापर्यंत कुठेतरी पिछाडीवरती पडलाय संघ बॅटिंग करत असताना संघ बेहले. याच दरम्यान आमचे साथी समालोचक मित्र अनुज मोरे सरांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावं पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. भावेश थळेला तुम्ही पाहता एसच्या मागे
यष्टीरक्षक झेल स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होत असताना पूर्वार्धामध्ये का बॅटिंग केली, टॉस करताना ते जिंकला होता. टीम वेळी संघानं क्षणाचाही विलंब न करता त्यांनी क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय स्वीकारला आणि इन्व्हाइट केलं होतं बॅटिंग करण्यासाठी टीम टेंबिवली या संघाला आणि काप बॅटिंग केली आहे. धावफलक 5 या आकड्यावरती पूर्णपणे थांबलंय. इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, ब्लाइंड स्ट्रोक खेळायचं होतं, नाही जमलं, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना 8 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. फलकावरती फक्त 5 धाबा तुम्हाला जरूर पार भेटतील. कमबॅक करतोय गुरुदास, तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर असताना वेदांत पाटील आलेत गुरुदाची मार्कवरती. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलाय. खोदून काढलाय, गोपुडी सारखी बॅट फिरवली, ऑन साईडला बनवलाय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ प्रकार लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेहळे टीमचा हा पहिला बार. धावा मिळतील 4. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जोवेली गावातील उद्योजक समाजसेवक शिवदाजी केणे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्याच्या साथीने आमचे जवळचे मित्र अनुजी मोरे यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर अनुजी मोरे पोद्दार टीमला सपोर्ट करण्यासाठी ते दाखल झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. यावेळेला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. म्हटलं जातं ना मोबाईलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरुरी आहे, पद्याला ते नव्हतं त्यामुळेच की काय एक चौकार जरूर आलाय, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतोय वेदांत पाटील. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना मुख्य व्यासपीठावरती खरं तर महिला वर्ग यांचं आगमन झालंय. पूजा पाटोळे मॅडम यांचं आगमन झालंय, त्यांच्या साथीनं सुनीता सिंग मॅडम, पिंकी महापात्रा मॅडम, मनीषा शिर्के मॅडम यांचं आगमन झाले. वैष्णवी मॅडम तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आमचे हरीशजी धुळे साहेबांची लाडकी कन्या कशिश हरीश धुळे या दिदीचं देखील आगमन झाले, तिचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अंपायर सिग्नल लेग बायच्या स्वरूपात एक चिके सिंगल धाव येते, एक पटी जाईल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धाबा तुम्हाला पार मिळतील. 10 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. एक षटक समाप्त झालाय. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल फलकावरती 10 धाबा, 2 फलंदाज आऊट झाले. गुरुदास सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा वेगावरती स्वार असलेला गोलंदाज लेफ्ट आर्म सीमर वेदांत पाटील जसा दाखल झाला ना, काय कमबॅक त्याने केले. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिल्या फक्त 5 धावा होत्या, तिथे प्रतीक पाटीलला भरपूर चांगली गोलंदाजी केली. आणि आता षटक क्रमांक 2चा खेळ देखील प्रगतीपथावरती असताना 5च धावा तुम्हाला पार मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट प्रतीक पाटीलला मिळाला जरूर, परंतु आता पुन्हा एकदा धावफरक पूर्णपणे स्थिरावलाय. 10 धावा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. योगेशजी पाटील जे मांडा टिटवाळाचे आहेत, त्यांनी वंडू स्पोर्ट्स टेंबिवली संघ बांधलाय, तर त्यांच्या विरोधात संघ खेळतोय मध्यवर्ती संघ गावदेवी वेहेले. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगत असताना नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला संघ मध्यवर्ती खेळताना दिसेल. सापेगाव विरोधात श्री 11 चेंज द गेम वडवली बी. सर मी विनंती करेल योगेशजी पाटील साहेब टिटवाळा मांडा, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. सरकारची पाबंदी संचारबंदी पूर्णपणे आठवण लावली आहे आणि त्यामुळेच की काय धावफलक 10 या आकड्यावरती स्थिरावलाय. 79 धाबा आहे, तुम्ही मात्र चेस करायचे होते, त्याच अनुषंगानं बॅटिंग करायची होती, परंतु आतापर्यंत आपण पाहतोय धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान टिटवाळा मांडा गावातील उद्योजक समाजसेवक आपण पाहतो ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. पूर्ण महाराष्ट्रभर जे मात्र वंडू स्पोर्ट या नावानं संघ बांधत असतात, टेंबिवली या संघावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय, असे आमचे योगेशजी पाटील साहेबांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खास करून आज देखील आपण जर पाहिलं तर संघाच्या 1 तास आधी ते मैदानावरती दाखल झालेत, कारण क्रिकेट या खेळावरती त्यांचं भरपूर प्रेम राहिलंय. त्यामुळे योगेशजी पाटील तुमचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिला जरूर, पण सर रनआउट की बॅटकट त्यामुळे रनआउटच्या आधीच बॅटर इथे मात्र आउट झाला. अनुज मोरे त्याने सांगितलं होतं की 3 बॉल 3 षटकार भावेश तळे यांच्यासाठी 1000, परंतु भावेश आता आउट झालेत. फलंदाज बाद.
मैदानावरती बॅटिंग करत असताना टीम भिवंडी संघाला खरं तर दोन्ही संघ आपण पाहतोय भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करतात आणि परेश गोरटकर यांनी सांगितलं होतं की एक सामना नक्कीच मागच्या महिन्यामध्ये जो सामना झाला होता तिथे मात्र टेंबोली संघाला परास्त केलं होतं टीम मेहलेनं, परंतु आज आम्ही चांगली गोलंदाजी करू, चांगली बॅटिंग करू याच अनुषंगानं मैदानावरती आम्ही दाखल झालो आणि काय गोलंदाजी झाली आहे. षटक क्रमांक 3 ऑन साईडला खेळलाय मिड विकेटला, आहा बॅट आणि बॉलचा संपर्क होतो, टक्सा स्वीट जाऊन कानामध्ये अदळलाय आणि बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, हवा के संग संग बॉल सीमा पार, षटकार. षटकार ठोकलाय, धावफलक वेगाने तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोर वरती जोडली जाते. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय, डी बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाइनच्या बाहेर, गेंद आई स्लॉट पे उसे पार किया, पार पे बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर, सेकंड इन रो सिक्सर. मैदानावरती दाखल झालाय जबळ जबळ 5व्या क्रमांकावरती मयूर आला आणि सलग 2 बॉल 2 षटकार. तिसरा देखील मारण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल चाला एक्स्ट्रा कव्हर, डीपमध्ये क्षेत्ररक्षक 12च्या वेगानं झपाट्याने पोहोचतोय, 2 धावा एकपटाचा प्रयत्न चालवलाय, खेर या 2 धावा एकपटात जातील. हरडीच्या वेगानं चित्याच्या चपळाईने या 2 धावा इथे एकपटात जातात. का बॅटिंग करतोय मयूर मैदानावरती दाखल झालाय. या मॅचमध्ये जवळ जवळ आपण पाहतोय तो 5व्या क्रमांकावरती दाखल होतोय आणि जसा दाखल झाला तसा फक्त दाखल नाही झाला तर त्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील आलेत आणि धावफलक आता प्रचंड वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल धावा आतापर्यंत फलकावरती जोडल्या गेल्यात 24 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. मच्छिंद्र धुळे जे स्कोररच्या भूमिकेत आमच्यासोबत जोडले गेले त्यांचे मनपूर्वक स्वागत. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय, स्वतः पोहोचतोय बॉलवरती परंतु एक सिंगल मिळाली. दुसरी धावाचा प्रयत्न करतात, मैदानावरती घडलंय काय, धाव घेण्याचा प्रयत्न फसला. ज्या प्रकारे एखादा खेळाडू सर्व्हिस करत असतो कबड्डीच्या खेळामध्ये तसं चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळालं, परंतु इथून आता मैदान सोडावं लागतंय. धक्के पे धक्का, अल्पेश बॅक टू द पवेलियन. शुभम पाटील, ऋतिक पाटील, वेलकम. बदलापूर नगरीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर वडोली टीमचे एक चांगले खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. नुकताच एक मोठी स्पर्धा नारिवलीची जिंकत असताना मॅन ऑफ द सिरीज ऋतिक पाटीलला पुन्हा एकदा त्याच्या कारकिर्दीतील 20वी बाईक त्यानं जिंकली. अभिनंदन ऋतिक, खूप चांगला खेळ तिथे देखील दाखवला आणि आज सापेगावच्या विरोधात तुम्हाला बिग बॅटल जरूर पाहायला मिळेल. कमलेश पाटील काबा देखील जोडला गेलाय, मनपूर्वक स्वागत. खरं तर कमलेशच्या सेकंड इनिंगसाठी आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ, कारण लग्न बेडीमध्ये तो देखील अडकला, त्याला आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना शेवटचा एक बॉल आता शिल्लक आहे. धावफलक 25 याकडेवरती तुम्हाला पार मिळेल. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय यश. पाहायचं इतकंच आहे, यश आता यशस्वी ठरतोय हे ते मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतील टीम टेंबवली. गतीमध्ये मिश्रण, चंद्र पेस, बोटो विकरली, फिंगर रोल केली. दरम्यान क्षेत्ररक्षक यष्टी रक्षक तुम्ही पाहताय प्रतीक पाटील भरपूर वेगाने पोहोचलाय आणि अखेर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याचा फसतोय. दरम्यान धावफलक तुम्हाला पार मिळेल. पुन्हा एकदा टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता पुढे सरकत असताना 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग इथून करावी लागेल, कारण या मॅचमध्ये अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. खरं तर 79 धावांचं टार्गेट होतं, त्यामधून आपण पाहतोय जवळजवळ 25 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही या मॅचमध्ये आपण जर पाहिलं
तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 52 धावांची गरज आहे. सत्तावीस धावा धावफलकावरती जोडले गेलेत. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरता आपण जर पाहिलं इथे हा फटका चांगला आहे. धाबा चांगला मिळतील का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. भारतीय जनता पार्टी बदलापूर पश्चिमचे शहर उपाध्यक्ष सूर्यकांतजी चंद्रकांतजी धुळे साहेबांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. खरं तर 31 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. एक चौकार आलाय. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. वेदांत पाटील भन्नाट वेग तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पार मिळेल. पुन्हा एकदा टप्पा पडला. भरपूर वेगाने बॉल निघून चालला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना या बातमध्ये कमबॅक केला टीम टेंबिवलीनं. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दोन्ही बॅटर लढतायत कारण त्यांना देखील हा सामना जिंकायचा. खरं तर भिवंडी तालुक्यातून दोन्ही संघ दाखल झालेत. वेळेवरती दोन्ही संघ आले. त्यांचं कौतुक व्हायला हवं. इथे देखील पुन्हा एकदा आडवा बाट्टा खेचायचा प्रयत्न होता जरूर. स्वतः गोलंदाज बरोबरती पोहोचतोय बिडॉनला. एक सिंगल इथे एक पुढे जाते ती देखील लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल स्कोर बरोबरती पुढे सरकत असताना 32 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. धावफलक तुम्हाला पार बेल. या स्पर्धेचे शिल्पकार हरीशजी धुळे, महेशजी धुळे, महेंद्रजी धुळे, प्रतीक कडव, दिगंबरजी सुरोशे यांच्या नावाचा उल्लेख व्हायला पाहिजे. यांनी या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत घेतली. यावेळेला देखील घुटना तेक आणि मोठा फटका देख असंच म्हणावं लागेल. परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. 1 डॉट बॉल. वेदांत पाटील हा गोलंदाज तुम्ही पाहता मैदानावरती वाखण्याजोगी कामगिरी करत असताना आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी त्यांनी या मॅचमध्ये केली आहे. त्यामुळे थोडंसं कुठे ना कुठे मिळेल बॅकफुटवरती संघ वेहेले या मॅचमध्ये. यावेळेला देखील पुन्हा एकदा वेगळं काय करण्याचा प्रयत्न होता. मागचा पाय वाकवला, षटकार दाखवला, असा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर होता. परंतु वारंवार मी म्हणेन वेग बोलतोय आणि वेगासोबत अचूक टप्पा देखील तुम्हाला पार मिळेल. कारण टप्प्यात जर आला तर कार्यक्रम होतोच. परंतु इथे टप्प्यात येत नाहीये. बॅटर मैदानावरती दाखल झालाय. यशला तुम्ही पाहता इथे देखील बॉलर बॅकडाऊन करायचा प्रयत्न होता. दरम्यान स्वतः गोलंदाज पोहोचलाय. त्याच्या हाताला ब्रश करून बॉल मिडॉनला चाललाय. खेळाडू पोहोचतील. दरम्यान एक सिंगल इथे देखील एक वाटी जातीय. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये या बातमध्ये टीम टिंबवलीला. कारण टार्गेट थोडंसं मोठं आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे या मॅचमध्ये. तर इथून बाईकने प्रवास करून आता जमणार नाहीये. हेलिकॉप्टरने इथून मात्र प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर स्ट्रोक दाखवावा लागतील. त्यामुळे आता अजूनही आपण पाहतो या मॅचमध्ये शेवटचे चेंडू शिल्लक असे 6 आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरता आपण जर पाहिलं स्कोरर आम्हाला माहिती देतील धावफलकावरती धाबा किती आहेत. तीस धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. त्यामुळे अजूनही 6 चेंडूमध्ये 46 धाबाची गरज आहे टीम बेहेळे संघाला जिंकण्याकरिता. शिवाजी कतोरे साहेबांचा मान सन्मान आपण या मंचावरती करू. यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले. शिवाजी कतोरे साहेब आपण या आपला सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्मान आपण या मंचावरती करतोय कारण आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव. आणि प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. ते परंपरा आपण इथे मात्र जपतोय आणि हा सन्मान या मंचावरती आपण करत असताना मॅच थोडंसं एकतर्फा सामना आपल्याला जरूर पार मिळेल. त्यामुळे आपण सन्मान सोहळ्याकडे इथे मात्र वळतोय.
या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय हरिजी धुळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती होत असताना सूर्यकांत चंद्रकांत धुळे देखील आता जोडले गेले, त्यांचंही स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. खास करून रोहिदाजी केणी साहेबांचा नावाचा उल्लेख व्हायला हवा, ज्यांनी या स्पर्धेमध्ये 4 रात्रीमध्ये अफाट पारितोषिकाचा भडीमार केला आणि त्यांनी सांगितलंय स्पर्धेचे शिल्पकार हरिजी धुळे आणि कथोरे साहेबांच्या जर बॅनरला चेंडू डायरेक्ट हिट होतोय तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज आजच्या रात्रीमध्ये ते कॅश प्राईज फायनल नाईटपर्यंत असणार आहे. अंपायर सिग्नल नो बॉल. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 36. याकड्यावरती तुम्हाला दूर पार मिळेल. बेगिट करण्याचा प्रयत्न होता, हा फटका फसलाय, स्वतः गोरत येतोय, परंतु फ्री हिटचा बॉल होता, त्यामुळे आता इथून जरी झेल स्वीकारला असता तर देखील बॅटर सेफ असता. परेश गोराटकर हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. द केक क्राऊन या शॉपचे ओनर आहेत. खरं तर उद्योग क्षेत्रावरती त्यांचं भरपूर प्रेम आहे आणि नेहमीच आपण पाहतोय केक क्राऊन हा शॉप असेल. आपण पाहतोय फक्त भिवंडी पडदा मर्यादित नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्हाला केक क्राऊन शॉप जरूर पाहायला मिळतील. ऑन साईडला खेळतलाय, हा फटका चांगला आहे, फटक्यामध्ये वजन आहे, धावा देखील अर्धा डझन मिळतील कारण बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमचे जवळचे मित्र ओरिजिनल नारायण ढाबा या ढाब्याचे मालक आमचे हर्षलजी भगत यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. हर्षल या आपण मंचावरती. खरं तर ज्या ढाब्याचा ओरिजिनल कुक तिथेच लागते सर्वांना भूक, हे आपण जरूर ऐकलं. ही टॅगलाईन नारायण ढाब्याची. अगदी खरवीवरून आपण जर निघाला तर कर्जत रोडला जात असताना सामटुरी नाका आणि तिथेच आपण जर पाहिले तर उजव्या हाताला आपल्याला नारायण ढाबा पाहायला मिळेल आणि त्याच नारायण ढाब्याचे ओरिजिनल कुक आपण पाहतोय सुनील पवार आणि त्याच नारायण ढाब्याचे मालक हर्षलजी बाराम भगत यांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे.